मित्रांनो, आपण कांद्याला खाट टाकली आणि ड्रिप चालू करून दिले बरं का. तर दिवसभर कांदे ओले होऊन देऊ. इकडच्या 2 मुळे तर भरायचे बाकी होत्या, त्याला पाणी चालू आहे. आणि आपला शेतकरी बघितला शिवा भाऊ न सांगता पाण्यात जाऊन बसला पाणी भरायला. काय करतोय शिवा? काय करतोय? काय करतो? पाणी भरतो? कोण सांगितलं भरायला तुला? कोणी भरायला लावलं तुला कांदे? लावून दे तर खाली, ते निघालं. हा, लावून दे खाली, लाव खाली. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज आपल्याला कांदे उपटायचे, रान तयार कर, नांगरायचं पण आहे, काकडीचं पण रान खाली करायचं आहे. तर आपले नांगर ना शरद भाऊच्या घरी पडलेले, ते नांगर घेऊन येऊ एकदा, मग राहिलेले कांदे उपटू. काकडीचं तोडून घ्यायला सुरुवात करतील आणि आपण नांगराला सुरुवात करतील. कामं डिवाईड करून, कारण की आपले जमले सोमवारी आपले कांद्याची लागवड चालू होणार आहे. त्यासाठी रान तयार झाला पाहिजे आपलं. अनुषंगांना पहिलं आपण एक महत्त्वाचं काम म्हणजे नांगरं घेऊन येऊ. ट्रॅक्टरला डिझेल नाही, आपण डिझेल आणलं होतं, टाकेल नाही ट्रॅक्टरला, डिझेल टाकून घेऊ एकदा आणि मग नांगर आणतो शरद भाऊच्या घरी. चला, आपण निघालो शरद भाऊच्या घरी तर नांगर आणायला. नांगर घेऊन येऊ आणि नांगर घरी पोहोचवर पण कांदे उपटून घेऊ. आपण नांगरला घेऊ आपण बरं का. आपल्या नांगर शरद भाऊच्या घरी जोडले, आपण जाऊ घराकडे जाऊ आता. आपण ट्रॅक्टर खालती तुमची काय लावलाय, शिवाला आपण झोपी लावल्यावर का. आता वावरात देऊ, कांदे उपटून घेऊ आणि मग आपण काकडी तोडायला घेऊ बरं का. काकडी झाली की आपण तो परत नांगराला सुरुवात करतील. आपण नांगरात आवरून देईल आणि आपली काकडी रान, आपण काकडी रान साफ करायला सुरुवात करू आपण. मित्रांनो, 12:30 वाजता आपण घरून आलो होतो. आत्ता वाजलेत 2 वाजले बरं का. तर 2 वाजेपर्यंत आपण कंटिन्युअसली कांदे उपटले, पूर्ण कांदे उपटून झाले आपल्यावर. इथं आता इथलं आवरलं संपूर्ण काम. आता घरी तो पाणी वगैरे पिऊ आणि आता काकडीकडे बिलू. आपण ट्रॅक्टर चालू करून नांगराला सुरुवात केली होती, तर निम्म्याच्यावर नांगरून झाला आप्पाचा. पण आपल्या आत्याबाई आल्या अंदर फुलं, तर आपण त्यांना गेला अंदर फुलं गेलं म्हणजे ट्रॅक्टरची खाली उभं करून ठेवलं आपण. तर तिकडनं आल्यानंतर आपण परत नांगराला सुरुवात करतील. आपण घरी तो पाणी वगैरे पिऊ आणि काकडी परत तोडायला बिलू आपण. काकडी तोडाय म्हणजे काकडीचे झाडं तोडायचे आपल्याला, काकडीने तोडायचे. आता थोडंफार 1-2 फळं राहिले असेल ते पण काढून घेतात शेवटचं खायपुरतं आणि पूर्ण प्लॉट आपण काढून फेकू आता. चला, शुभम पण आलाय आपल्याला नाही का. आपण कांद्याला पाणी जोडलं होतं, कांदे चांगले ओलं झाले, तर कांद्याला नाही का खालून ड्रिंकद्वारे खात सोडायचे. तो खात घेऊन आलाय. तर चला भाऊ, किती ओलं झालं त्या प्रमाणामध्ये, बाकीचे पूर्ण पण बेड व्यवस्थित ओले झाले काय चेक करू आणि खात सोडून देऊ, मग घरी जाऊ आपण. शिवा भाऊ उठले वावरातून. वावरात आपला आवाज द्यायला लागले. झोप झाली का? हा, झोप झाली का? एवढं लवकर उठून नाही ना आता. तर ह्याला जो वावरात घेऊन आता मोटर सारखी चालू. पाणी किती गेलं का? हो रे, पाणी तर पुरं टेकलं झालं आहे अजून तरी. संध्याकाळपर्यंत चाललं मोटर एवढं. आपल्याला काय थोडं ड्रेंचिंग करायची. ड्रेंचिंग नाही करायचं आपल्याला, वेंचूरद्वारे लिक्विड सोडायचं खालून. शुभम भाऊने लिक्विड आणलंय, हो दिवस सोडून. पान ओलं होत आहे, पूर्ण ओलं होऊन झालं व्यवस्थित. तोपर्यंत कांद्याला आलेलं ह्युमिक अजून एक केमिकल आहे, ते ऑलरेडी सोडून दिलं आपण. ते मिक्स करू आणि मग वेंचूरद्वारे सोडून देऊ कांद्याला. आपण सोडून द्यायचं. हा, कांद्याला सोडून द्यायचं. अजून काय करायचं? अजून काय करायचं? चालू नको थांब, चालू नको अजून चालू करू थोड्या वेळानं. चला, खात सोडून झाली, तुमची लाईट पण गेली. आता घरी जो पाणी बिणी पिऊ आणि मग परत काकडी तोडाली होता. आपल्याला काकडीचा प्लॉट कट करायचा बरं का आता. तर इकडं 4-5 गल्ले आपण ऑलरेडी कट केले, तर राहिलेला आपण कट करायला सुरुवात करून देऊ. जवळपास 6 धरण आपण खाली करत आणलं बरं का. बाकी गाडं तोडायचं बाकी, पण 4चा प्लॉट आहे तो पूर्णपणे म्हणजे झाडं बिडं उपटून गोळा करून बाहेर टाकतो आपण पूर्ण. चला, संध्याकाळपर्यंत जेवढं मोकळं करू आपण. मित्रांनो, इकडे दिवस मावळतील चालला आहे. आपल्याला अजून 5-6 गण फेकायचे बाकी. तिकडे 7-8 गल्ले तोडायचं बाकी, तेवढे तोडू. ते 5-6 गण फेकून जाऊ एकदा. काही पण वाट पाहत आहे घरी, त्यांना वैरण करायचे. चला पटापट एवढं गण फेकून आणि काही ना वैरणला घरी जाऊ आपण. थोडी वैरण बाकी ती टाकून दिली. आता शेण पाणी आवरून घेऊ यांच्यावर.
दिवस मावळते चालला आहे. सूर्यावरती तोपर्यंत दिवस अंधार पडेपर्यंत म्हणजे सूर्य मावळून जाईपर्यंत पटापटा मशीन भरून घेऊ. दिवस मावळून गेला, अंधार पडलाय. आपण आहे ना चाललो होतो पप्पूच्या घरी, काम होतं इकडं. आणि अंधारामध्ये नाही का शिवाला पण पाठीमाला शिवाला पण घेऊन चाललो मित्रांनो. चला मित्रांनो, या मावळत्यांच्यासोबत या व्हिडिओला थांबवणी वेळ झाली. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असेल चॅनल नक्की सबस्क्राईब करा. चला भेटू अशा पुढील नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार सर्वांना.